आज करणार आहोत आम्ही फोडणीचा भात। फोडणीच्या भातासाठी थोडेसे शेंगदाणे घेतले, हा गरम मसाला घेतला, 2 कांदे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, संबार, अद्रक, लसण, हे तांदूळ कंटोरचे तांदूळ आहेत। तोपर्यंत कांदे घेतो कापून। बारीक 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 हे कांदे कापून घेतो। जे 2 कांदे घेतले, लसण घेतलं थोडंसं, झाले। आता हे आपले कांदे कापून 2 कांदे कापले, नंतर हे असं थोडंसं बारीक 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 करायचं, म्हणजे कांदे मोकळे 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 होऊन जातात। आता हे हिरव्या मिरच्या आहेत ना, हे हिरव्या मिरच्या मी आता याच्यात असे 2 तुकडे करून ठेवतो, म्हणजे कसं हे आपण फोडणीत टाकलं तर हे उडत नाहीत। मग मंदातून असे कापून घ्यायचे। मी काही जास्त नाही घेतल्या बरं, हे मिरच्या आम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्याच घेतल्या फक्त। तुम्हाला जशा लागल्या तशा घेऊ शकता तुम्ही। आता मी लसण एक घेतो काढून, थोडं आमच्या इथं कोयल पा कशी कल्ला करते म्हणजे गाणं म्हणते कोयल। 15 दिवस झाले रोज आमच्या पिंपळाच्या झाडावर येते, रोज कल्ला करते। हा किती मस्त मधुर आवाज आहे, मस्त कू कू करते। निसून झाला आता लसणही झाला निसून। आता याच्यात थोडीशी अद्रक टाकतो, थोडंसं लसण, अद्रक आणि हे जिरं। आता हे ठेचून घेतो। जास्त बारीकही नाही करायला लागत हे। आमचा आशू बाहेर खेळू राहिले, लेकरायला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून लेकरायची मजा चालू आहे खेळायची। तिकडे सेंटरिंग ठोकणं चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल जोरा जोरात, तुम्हाला त्रास होत असेल, आवाज येते की नाही काय माहित तुम्हाला। तिकडे सेंटरिंग ठोकणं चालू आहे। आता हा संबार आहे, हा कापून घेतो। आधीच मी धुवून घेतलेला होता। बारीक 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 करून घ्यायचा। ज्यावेळेस आम्ही विकत आणतो संबार, मी त्याच वेळेस धुवून घेत असतो। आता चुलीवर गंज ठेवतो। आता याला माती लावून आणली, माती याच्यासाठी लावून आणली, गंज काळा होत नाही त्याच्यासाठी माती लावून आणली होती। आता आपला गंज झाला गरम, त्याच्यात टाकतो आता तेल। हे झालं तेल टाकून। मसाल्यात पहा मी काय काय घेतलं। हे पानं घेतले, हे काय म्हणतात चक्री घेतली, हे दालचिनीचे तुकडे घेतले, हे 2-3 लवंगा घेतल्या, मिरे घेतले,
आणि ही इलायची घेतली आणि हे थोडस जिरं घेतलं. आपला गरम मसाला आहे तर मी आता या तेलात टाकून देतो. हे शेंगदाणे देतो थोडेसे टाकून. आपल्या ह्या मिरच्या आणि हा आपला कढीपत्ता सोडून देतो याच्यात. झाला आता ते गरम मस्त वास येऊ राहिला. आता हे कांदे देतो टाकून. आता मस्त हे कांदे लाल होईपर्यंत मस्त शिजू देतो. किती मस्त कोयल आवाज करते. पा बरं, ऐकू येत असेल ना तुम्हाला? पा ऐका. झाले. आता हे आपले कांदे मस्त लाल लाल झाले पहा. आता याच्यात मी हे आपल्या अद्रकचं आणि लसूणचं पेस्ट देतो टाकून. आता झाला आपला हा मसालाही झाला, अद्रक लसूणचा पेस्टही झाला मस्त. आता याच्यात टाकतो मी थोडीशी हळद, मीठ, मसाला, हा वाटलेला मसाला आहे, थोडस काहीतरी मिरची पावडर थोडस. कारण की आधी मिरच्या घेलात मी, त्याच्यासाठी थोडीशी कमी घेतली मिरची पावडर. आता याच्यात देतो मी टाकून हा आपला कापलेला सांबार. त्याच्यात टाकतो आता हे पाणी. आता झालं आपल्याला. आता एवढ्या तांदूळासाठी एवढं पाणी लागते. आता याच्यावर उकळी येईपर्यंत झाकण ठेवतो. तोपर्यंत हे तांदूळ धुवून घेतो मी. ते कोयल तिथे आहे, तुम्हाला आवाज येतच असेल पा. कशी आवाज देते. तसं पण असं पावसाचं वातावरण असलं की त्याचा तो मोसमच असते ना. पावसाचा टाइम असला की येतात असते. चला बसलेली आहे. आता मोसमच आहे त्याचा पावसाळ्याचा, त्याच्यासाठी येतात असते. एकसारखे 8 दिवस झाले पाऊस चालू आहे. हवा कसे झाडे हिरवेगार झाले. मस्त असंच पाहिजे पाणी बापा. झाड तरी हिरवेगार होतात. दोन तीन पाण्यानं धुतले की झालं. हे लेकर अंदर खेळू राहिले वाटते. हा, कशी कोयल मस्त आवाज देते. दिसतही नाही, ते तिकडे आहे वर.
झाडावर बसली कोयल आणि त्यातून करते कू. चला पाहू ना आता उकडी आली का. तर आली आली उकडी आली. आता हे तांदूळ याच्यात देतो टाकून. आता या भाताला जास्त फिरवा नाही लागत, नाही तर घाटा होते. आता झाकण ठेवून देतो आणि हे जा शिजे. आता याला शिजेपर्यंत मस्त झाकण राहू देऊ, नंतर पाहू आता आपण भात. चला आपला आता भात झाला का पाहू. झाला आपला भात. हा कसा मोकळा मोकळा भात झाला. झाला आपला तयार भात. आता थोडासा खाऊन पाहतो कसा झाला. मस्त.